हॅलो. हा बोला ताई. हा श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. हा ताई, मला आहे ना स्वामींचा अनुभव आला, मला ते शेअर करायचा होता. हा सांगा ना ताई, कुठून बोलताय? मी ना आष्टीमधून बोलते. आष्टी, अच्छा. नाव सांगायचंय? हो, नाव सांगते तसं काय नाही, पण आष्टीवरून बोलते मी. बरं बरं. हो. हा, काय अनुभव माझं आला ताई? मी ना आपलं हे तुमची असं म्हणजे अनुभव ऐकत होते मोबाईलवरती मी. हा. आणि तुमचे अनुभव ऐकून ऐकून मी ना 7 हं. दिवसाचं 7 पारायणे केले मी आपले गुरुचरित्र सारामृतचे. हा हा हा. 7 दिवसामध्ये 7 पारायण केले मी. बापरे. हो. आणि 7 पारायण केले मी 7 दिवसामध्ये. आणि मी असं ऐकलं होतं ना की स्वामी काहीतरी आपल्याला अनुभव देतात. हो हो हो. पण मी ना असं म्हणजे जे माझे प्रश्न होते ना स्वामींपुढं, हा हा. मी ज्याच्यासाठी संकल्प केला होता ना स्वामींसमोर, हा हा. तर मी प्रत्येक अध्याय झाला का ते लगेच मी देवाला स्वामींना अशी प्रार्थना करायची की स्वामी माझे हे काम होऊ द्या. हा हा हा. आणि मला अक्कलकोटला आणि गाणगापूरला माझी खूप यायची इच्छा आहे. हा 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 हा. स्वामी माझ्या पतीला तुम्ही कसंही सांगा, तुम्ही मला अक्कलकोट आणि स्वामी समोर आपल्या हा हा हा. गाणगापूरला मला घेऊन यायला. हा हा हा. हा. आणि मग मी काय केलं माहितीये का, गुरुवारी लावलं पारायण आणि 7 दिवसामध्ये 7 पारायण केले आणि 8व्या दिवशी मी समाप्ती केली. ओ. हा. हो. आणि समाप्ती केली तर असं म्हणजे मला एवढं म्हणजे असं टायमिंग वगैरे माहिती नव्हतं ना आरतीचं, म्हणजे समाप्तीच्या बरोबर. हा दिवशी तरी हा. कमीत कमी स्वामींच्या ह्याला तरी आपण वेळेला आरती करावं असं म्हणजे माहिती नव्हतं ना. हा हा हा. आणि मग मी काय केलं तर 11 वाजता आरती केली मी, पूजा केली आणि 11:30 वाजता जेवण केलं सकाळी बरं का, हा गुरुवारी. हा हा. आणि जेवण केल्याच्या नंतर ताई आम्ही जेवण केलं आणि बसलो आम्ही जेवण करून. ज्या ठिकाणी मी पारायण लावलं होतं का त्या ठिकाणी जाऊन बसलो आम्ही. अच्छा. हा हा. हो. आणि महाराज आले ना ताई 12 वाजता, बरोबर 12 वाजता दारावर आले महाराज. अय्या. हा बरं का. बघा. हा. म्हणजे अंगावरती अशा अंगातून माझ्या शहारे येते तर असा काटा येतो माझ्या अंगावरती. अय्या. हो. बघा. म्हणजे हा. किती लवकर हा कैकतात स्वामी. पहा ना पण. आणि मग बरोबर त्यांना त्यावेळेला आल्या. हा बरोबर 12 वाजता. पण कारण की माझ्या बहिणीला माहिती होतं की 12चा टाइम आहे आरतीचं हो बरं का. हो हो हो. पण ते कसं झालं, मी ते असंच म्हणजे माझ्या मनाला कसं वाटायचं की कुणीतरी एक पुरुष जीव घालायला पाहिजे अच्छा त्या अच्छा. हा हा. दिवशी, हा हा. असं माझ्या मनाला वाटत होतं. हा. हो. पण एकच तशी फोन चालू लगेच ठेवा इच्छा ताई. पूर्ण झाली बघा तुमची. आपला कॉल होल्डवर ठेवा. हा हा हा. मग कमीत कमी त्या महाराज समज असे दुसरे असते कोणी तर ते तिथं गेले असते का नाही. हा. बरोबर. हा. आले महाराज आणि आम्ही आतमध्ये घरामध्ये बसलो होतो तर लगेच म्हणले श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बर का. ओ. हो. हा. लई ताई मी पळतच आले ना बाहेर. हा. पण आम्ही ना 11 वाजता म्हणजे 11:30 वाजता जेवण करून जाऊन बसलो आणि ते बरोबर 12 वाजता आले महाराज. अरे वा. हा. आणि आले महाराज म्हणले श्री गुरुदेव नाही श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. आणि मी अरे वा. बाहेर हो पळत आले बरं का मी ताई. हा हा हा. आलो की त्यांनी मला दोन्ही पण वरती हात केले बरं का. हा. वरती हात केले आणि माझ्या असं अंगातून काटा आला आणि घाम अचानकच मला घाम आला. अरे बापरे. हो. म्हणजे मी असं घाबरल्यासारखी झाले ना गपकन. हो हो हो. बाई खरंय. असं अचानकच म्हणजे आले ना महाराज. हा. त्याच वेळेला कशी आली बरं सेवेत. हा. हा. आणि मग ते काय बोलले की आज आनंदी आनंद झाला म्हणले, आज आनंदी आनंद झाला. ओ. लावला का हो लावला का ग्रंथ झालं का पारायण. अय्या. हे कसं हो. काय ओळखलं त्यांनी? ऐका ना मग आता बघा ना ताई तुम्ही. हा. दोन्ही पण वरती हात केले मला. ते हातामध्ये त्यांच्या ना तांब्याचं ते कुंड नसतंय का. हा 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 ते हा. खाली ठेवलं. आमच्या वाट्यावरती असं खाली ठेवलं त्यांनी. आणि हा. दोन्ही पण वरती मला हात केले असे. आणि म्हणले आज आनंदी आनंद झाला म्हणले, लावला का ग्रंथ, झालं का पारायण, झालं का तुमच्या मनासारखं. अय्या. हा. कमाल. हा. आणि मग माझ्या असं लगेच मनामध्ये मी काय म्हणलं बाबा तुम्ही जेवता का. हा. तर म्हणले हा जेवतो हा. म्हणले मी. अगं बाई. हा. हा. जेवतो म्हणले पण ते पण किती परीक्षा देव पण आपली पाहतेत ना परीक्षा पण हो ना. हो हो.
मग हा म्हणलं का त्यांनी काय केलं, दुसऱ्याच्या दारामध्ये जाऊन बसली. ऐको. हा. ऐका ना, म्हणजे दुसरे चुलत जावेच्या दारामध्ये जाऊन बसले. ते सावली होती ना, झाड पिवळ्या फुलांचं झाड हो होतं. हो हो. आणि त्यांच्या खाली जाऊन बसले. आणि मी कसं म्हणते माझ्या बहिणीला, बाई पण आता महाराज इथं मला माहिती आहे बाई हे स्वामीच तर माझी परीक्षा घेत असणार आहे. म्हणलं स्वामी महाराज तुम्ही जर असलात ना म्हणलं तर म्हणलं माझ्या घरात तुम्ही जेवायला येतात. माझ्या मनाला म्हणले बरं का मी. हो. आणि बाई ताई मी म्हणलं बाबा तुम्ही घरात चला ना जेवायला. तर म्हणले नाही नाही मी बसतो इथं. पण माझ्या मनामध्ये कसं की दुसऱ्याच्या दारात मी कसं जीव घालू त्यांना. बरोबर. हो हो हो. हो. आणि कारण की आम्ही असं वस्तीवर राहतो ना. हो हो हो. आणि मग ताई त्यांना बरं का अनुभव आहे हो स्वामींचा, म्हणजे किती चमत्कार, म्हणजे विशेष आहे. मी नेलं त्यांना घरामध्ये बरं का. घरात नेलं त्यांना आणि पूर्णपणे असं माझं कप्प्याचं ताट आहे, 5 कप्प्यांचं ताट आहे बरं का जेवायला. मग मी त्यांना आहे ना लाडूचा प्रसाद, पुरणपोळी बरं का सगळं ताट भरून जेवायला वाढलं मी त्यांना. अरे वा. हा. जेवायला वाढलं आणि आम्ही बसलो ना बहिणी बहिणी त्यांच्या समोर महाराजांच्या. महाराजांच्या समोर बसले. माझे मिस्टर त्यांच्या शेजारी बसले. पण कारण की आम्ही अगोदर जेवण केलं होतं त्याच्यामुळे मनात धगधग निर्माण झाली की बाई महाराज आले ना आपण त्यांच्या आधी जेवण केलं. बरोबर. आणि मग आम्ही बसले तर आम्हाला काय म्हणले तुम्ही नाही मला म्हणले ताई मला आधी अगरबत्ती लावा म्हणजे मी त्याशिवाय जेवणार नाही. मी अगरबत्ती लावली त्यांना आणि आम्हाला म्हणले तुम्ही बाहेर बसा आणि माझ्या मिस्टरांना म्हणले तुम्ही माझ्यापाशी बसा. हो. आणि काय झालं मी लक्ष द्यायचं ना आतमध्ये. आता मला वाटलं महाराज म्हणले बाहेर बसा आणि मग आपण कसं डोकून बघायचं ना आतमध्ये घरात. बरोबर. आणि मग मी काय केलं बसले त्यांच्या ताटामधलं गुळणी संपलं. अरे. मग मला म्हणते तर ताई मला गुळणी आणा ना. अगं बाई. हो. मग मी काय केलं गुळणी नेलं, परत 2 पोळ्या नेल्या आणि परत त्यांना ते ताट भरून जेवायला. पण त्यांनी काय केलं आम्हाला अगोदर जेवायला बसायच्या अगोदर सगळा थोडा थोडा प्रसाद एका कप्प्यामध्ये काढून ठेवला ताई त्यांनी आम्हाला. ओ अच्छा. त्यांनी काय केलं जेवायला बसायच्या अगोदर सगळा प्रसाद थोडा लाडू वगैरे ते सगळं पुरणपोळी ते सगळं आम्हाला एका कप्प्यामध्ये काढून ठेवलं त्यांनी. आणि नंतर मग ते जेवण केलं त्यांनी. हो. आणि जेवण केल्याच्या नंतर बरं का ताई जेवण केल्याच्या नंतर मी कसं की ह्यांना म्हणायचे ना मला महादेवाला जायचंय सारखं असं. महादेवाला प्रत्येक सोमवारी यांना म्हणायचे मला महादेवाला पण जायचंय असं म्हणायचे ना मी यांना. आणि अक्कलकोटला आणि गाणगापूरला पण जायचंय म्हणायचे मी. बाई ताई मग ते आम्ही जेवण केलं त्यांनी जेवण केलं. मी ताट विचारलं त्यांना म्हणले माझ्या मिस्टरांना म्हणले बसा माझ्या समोर तुम्ही. आणि बाई ताई बसले ना ते त्यांच्या समोर. त्यांच्या समोर बसले की त्यांचा हात धरला स्वामींनी बरं का. महाराजांनी हात धरला आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. त्यांना म्हणते तर की तिला आहे ना अक्कलकोटला आणि गाणगापूरला तू पत्नीला घेऊन जा. हो. तू जर अक्कलकोटला आणि गाणगापूरला जर गेला ना आणि ह्या 2 जर माळे आणल्या ना त्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळी होत्या ना 2. आणि मग त्या जर माळे आणल्या ना तर तुझं इतकं चांगलं होईल, लय चांगलं होईल तुझं. अरे बापरे. हा. आणि परत मी असं म्हणायचे ना महाराज माझे पती माझं काही ऐकत नाहीत म्हणायचे ना मी. प्रत्येक अध्याय वाचलं की मी ते लगेच मांडायचे त्यांच्या. आणि मग परत ते एक प्रश्न झाला का त्यांनी सांगितलं का अक्कलकोटला आणि गाणगापूरला घेऊन जा बरं का. आणि ते म्हणले सांग जाशील का नाही का तुला माझा राग आला. 3 वेळेस महाराज दौडून म्हणले त्यांना बरं का. म्हणजे म्हणते का नाही 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 आला राग मला मी जाईन घेऊन म्हणले तिला. हो. आणि मग परत म्हणले तू आहे ना प्रत्येक कुठलं पण काम करायच्या अगोदर तुझ्या बायकोचा विचार घेत जा आणि तिला विचारित जा. तिला विचारून जर केलं तर कशात पण यश येईल. बघा कसे आले स्वामी ताई. हा बघा ना मग. आणि मग परत माझ्या मुलासाठी मी संकल्प केलता ना परत. मग म्हणले तुझा मुलगा ताई एवढा मोठ्या नोकरीला लागन, तू लाल दिव्याच्या गाडीमध्ये फिरणार आहे. तुझं ताई थोड्या दिवसातच स्वप्न तुझं पूर्ण होणार आहे. मग झाले का. नाही आता गुरुवारी आज 8 दिवसात आले होते ना महाराज. आज 8 दिवसात. होईल ते पण ताई पूर्ण होणार बघा. तुम्ही लवकर अनुभव शेअर कराल. श्री स्वामी समर्थ ताई मोठा होईल ना अनुभव. पण आता ते अनुभव तुम्ही नका का मोठा करणार पण माझी शेवटचं पहा ना तुम्ही स्वामी गेले कसे ती. बरं सांगा ते. मग का परत कॉल करू परत अजून. मग तो दुसरा अनुभव असेल ना ताई.
हो नाही नाही ह्यातलाच अनुभव आहे तो. आम्ही कसे गेले ते सांगते ना मी तुम्हाला ताई. बरं बरं सांग. हा आणि मग त्यांना 12:30ला जायचं होतं ना महाराजांना. हा हा 12:30ला जायचं होतं त्यांना. हा. तर त्यांची जायची उठायची तयारी महाराजांची. अच्छा. हा पण आम्ही त्यांना बोलत बसलो. आम्ही कुठं उठून देतो त्यांना. हा 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 आणि मग म्हणले जाताय तिथले फुलं आणा म्हणले 5 म्हणले जाऊन तुम्ही. हा. 5 मग फुलं. हा जा म्हणले तिथले फुलं आणा म्हणले तुम्ही जाऊन तेवढे दारातले. अरे बापरे. हा हा मग मी फुलं आणले जाऊन आणि आणून त्यांनी त्या कुंडामध्ये ठेवले त्यांच्या त्या तांब्याच्या कुंडामध्ये बरं का. हा आणि मग ते उठून बाहेर निघाले का. उठून बाहेर निघाले आम्ही त्यांच्या मागच निघालो ना. हा 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 त्यांना तर जायचं ना आम्ही तर त्यांच्या मागं निघालो. आणि मग स्वामींनी काय केलं आम्हाला त्यांच्या मागं निघलं म्हणजे मी चाललो तुम्ही कुठं चाललात माझ्या मागं म्हणलं. मग काय म्हणलं नाही आम्ही येतो ना तुमच्या मागे येतो म्हणलं. ते म्हणले थांबा म्हणले. आमच्या हातामध्ये त्यांनी फुलं दिली बरं का आम्हाला. अच्छा. हा 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 आम्ही तिघी चौघी जण आमच्या हातामध्ये फुलं दिली. एक रुद्राक्ष दिला ताई. अगो बाई. हा 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 आणि म्हणले जा देवावर ठेवा म्हणले देवघरात जाऊन म्हणजे मला जायचंय म्हणले. हा आणि बाई ताई आम्ही आतमध्ये गेलो बरं का. हा हा आतमध्ये गेलो तिथं फुलं ठेवले मंदिरात जाऊन आणि बाहेर आलो तोपर्यंत तिथं महाराज गेले. हा बापरे. हो हा केवढा चमत्कार आहे ताई. हा गेले पण आम्हाला आत आणि हा त्यांच्या पुढे निघाली होती. मी दत्ताच्या उंबराची सेवा करते ना मी. हा हा उंबराचे झाड तिकडे ठेवायला निघाले महाराजांनी दिलेले फुलं मी. मला म्हणजे तिकडे मला जायचं तिकडे कुठं निघाले तुम्ही ताई माझ्यासारखं म्हणले. अरे बापरे. हा त्यांच्या पुढे निघाले ना मी बापरे. तिकडे. ताई आता तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील बघा हळूहळू. हो ताई तुम्ही त्या दिवशी केलं कारण की माझ्या मिस्टरांनी आता मी अनुभव नव्हते सांगणार आणि त्यांना काय होतं त्यांचा विश्वास बसत नाही बघा म्हणून आहे ना. हा 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 मी दुपारी फोन करत होते तुम्हाला. अच्छा. आणि मला ताई 2-3 अनुभव आले पण मी आता परत तुम्हाला अजून शेअर करेन मी. हा आणि किती म्हणजे ताई बघा ना माझं नशीब पण माझे खरंच घरी आले. खूप सुंदर अनुभव ताई. मी शेअर करते. ते सगळं एकत्र शेअर करते मग. हो अजून आहे पण तो नंतर सांगते मी हो परत हो उद्या परवा. तुम्हाला थोड्या वेळ वेळाने कधी असतो सांगा. ताई? तुम्हाला वेळ कधी असतो? माझं संध्याकाळीच असतो ताई. माझी त्यांच्या मला सांगता येत नाही ना मी ना. नाही नाही सांग मी करेल तुम्हाला परत. हो हो हा चालते. चालेल. श्री स्वामी समर्थ. हा श्री स्वामी समर्थ ताई. तुमचा आवाज पण लई छान